नाश्त्याला काय करावं सुचत नाही. चला तर मग किचनमध्ये 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलं, 1 वाटी रवा घातला, 1 वाटी दही घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि 1.5 वाटी पाणी घालायचं. मिक्सरला गरागरा फिरवून घ्यायचं. बॅटर भांड्यात काढायचं आणि झाकून ठेवून 15 मिनटं भिजू द्यायचं. 15 मिनटं झालेली आहे. बॅटर छान भिजलेलं आहे. 1 वाटी पाणी घालायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं. यामध्ये सोडा इनो काहीही वापरलेलं नाही. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. तवा छान गरम झालेला आहे. तव्यावरती 2 चमचे बॅटर घालायचं आणि डोसा छान पसरवून घ्यायचा. डोसा वरतून सुकला की त्यावरती 1 चमचा तूप घालायचं आणि तूप डोश्याला चांगलं लावून घ्यायचं आणि डोसा झाला की फोल्ड करून घ्यायचा. याप्रमाणे सर्व नाचणीचे पेपर डोसे करून घ्यायचे आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करायचे. 1 नंबर अशी प्रतिक्रिया